घरामध्ये शिवपिंडीची पूजा कशी करावी किंवा काहींचा प्रश्न असतो घरामध्ये शिवपिंड असावी का? त्या युगामध्ये आपल्याला शिवपूजा करताना जास्त वेळ नसतो, अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी बऱ्याच लोकांना नोकरीमुळे, धंद्यामुळे, व्यवसायामुळे वेळ मिळत नाही. मग अशा वेळेस कमी वेळेमध्ये कशी पूजा केली पाहिजे? बेलपत्र हे देवासाठी अतिशय प्रिय मानलेलं आहे, परंतु ते कसं व्हावं याच्यासाठी काही संभ्रम आहेत. घरामध्ये शिवपिंडीची पूजा कशी करावी किंवा काहींचा प्रश्न असतो घरामध्ये शिवपिंड असावी का, असाही बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो. घरामध्ये आपण शिवपिंड ठेवू शकतो आणि घरामधील शिवलिंग ही साधारणतः आपल्या अंगठ्याच्या पेऱ्याच्या आकारा एवढं असावं, त्याच्यापेक्षा मोठं नसावं. छोट्या स्वरूपामध्ये शिवलिंग असावं आणि या शिवलिंगावरती पूजा कशी करावी? आता आपण पाहतो पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी बऱ्याच लोकांना नोकरीमुळे, धंद्यामुळे, व्यवसायामुळे वेळ मिळत नाही. मग अशा वेळेस कमी वेळेमध्ये कशी पूजा केली पाहिजे? वेळेअभावी आपण आपल्या देवाचं स्मरण कसं केलं पाहिजे? अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण देवाची पूजा करू शकतो. घरामध्ये असणारं शिवलिंग एका तांब्याच्या ताटामध्ये घेऊन त्याच्यावरती दुधाचा, पाण्याचा, आपल्याकडे जे वस्तू उपलब्ध असेल त्याप्रमाणे दही, दूध, मध, तूप, साखर याचा अभिषेक करू शकतो. आणि ती झाल्यानंतर स्वच्छ शिवलिंग स्वच्छ करून त्यावरती भस्म लावायचं आहे. 3 बोटांनी भस्म लावलं जातं. मध्यभागी चंदनाचा टिळा लावला जातो आणि असं शिवलिंग आपल्या देव्हाऱ्यामध्ये घरामध्ये असणाऱ्या मंदिरामध्ये ठेवायचं आणि त्यावरती बेलपत्र, पांढरी फुले असं आपल्याला उपलब्ध असलेली वस्तू, उपलब्ध असलेलं आपण त्यावरती वाहू शकतो. बेलपत्र हे देवासाठी अतिशय प्रिय मानलेलं आहे, परंतु ते कसं व्हावं याच्यासाठी काही संभ्रम आहेत. काही प्रकार, प्रत्येकाची पद्धत काही ठिकाणी वेगवेगळी पडते. काही लोक म्हणतात ते उलटं व्हावं, काही लोक म्हणतात ते सरळ व्हावं. पण बेलपत्र वाहत असताना नेहमी 3 पानामधलं मधलं पान हे आपल्याकडे यावं, देठ हा देवाकडे जावा. कारण त्याचं एक छोटंसं असं उदाहरण आहे की जसं आपल्याला झाडाकडून मिळतं किंवा जसं आपल्याला निसर्गाकडून मिळतं त्याप्रमाणेच त्याला वाहावं, याच्यासाठी आपण मधलं पान नेहमी आपल्याकडे घेतो. बिल्वपत्र वाहत असताना मधलं पान आपल्याकडे करण्यामागचं कारण असं आहे जे मधल्या पानामध्ये सत्वगुण असतात आणि हे सत्वगुण आपल्यामध्ये यावेत म्हणून आपण देवाला वाहताना मधलं पान आपल्याजवळ, आपल्या दिशेने करायचं आहे. आणि ते बेलाचं पत्र वाहत असताना ते अखंड असावं, त्याच्यामध्ये तुटलेलं नसावं. ते 3 पानाचं बेलपत्र असतं. कधीही 2 पानं किंवा 1 पानाचं बेलपत्र होत नाही. बेलपत्र हे नेहमी त्रिदल आहे, म्हणजे 3 पानाचं बेलपत्र आहे. आणि हे अखंड असावं, तुटलेलं नसावं, किडीने खाल्लेलं नसावं. अशा पद्धतीनं अखंड स्वच्छ करून बेलपत्र वाहावं. ते बेलपत्र वाहत असताना त्याच्या देठाला एक गाठ असते, ती गाठ नेहमी काढून मगच बेलपत्र शिवलिंगावरती वाहावं. त्याचप्रमाणे देवाला पांढरी फुलं, सफेद फुलं अशी वाहावीत. हे शांततेचं प्रतीक आहे. याच्यामुळे आपल्या मनामध्ये शांतता निर्माण व्हावी अशी भावना आपण या ठिकाणी देवाजवळ करत असतो. हे प्रत्येक गोष्ट वाहत असताना याच्यामध्ये काहीतरी भावना आहे. आपण जे देवाला देतो ते आपल्याकडे जास्त झालंय म्हणून नाही, तर त्याच्यामधून काहीतरी गुण घ्यायचा आहे. जसं की देवाला आपण आपल्याला मन शांत करण्यासाठी आपल्याला थंड राहावं लागतं, शांत राहावं लागतं. अशाच पद्धतीनं पाण्याकडे स्वभाव आहे शांततेचा, दुधामध्ये स्वभाव आहे आपली उष्णता कमी करण्याचा. मग त्याप्रमाणे आपल्या शरीराची उष्णता, आपले मनाची शांती करता आपल्याला आली पाहिजे. त्याचप्रमाणे जसं आपण देवाला भस्म लावतो, हे भस्म हे कुठून घेतलं जातं? तर भस्म हे स्मशानाच्या राखेपासून तसं खरं पाहिलं तर बनवलं जातं, पण आता ते शक्य नसल्यामुळं गाईच्या गोवऱ्यापासून आपण बनवलेलं भस्म हे लावायचं आहे. भस्माचं प्रतीक असं आहे वैराग्याचं, म्हणजे कोणत्याही प्रकारचा अहंकार आपल्याला या जीवनामध्ये होऊ नये म्हणून भस्म आपण लावत असतो. चंदन आपल्याला शांत ठेवण्यासाठी लावत असतो.
बिल्वपत्र वाहत असताना अनेक प्रकारची पापं आपल्या हातातून कधी ना कधी होत असतात. त्याचं क्षालन व्हावं याच्यासाठी बिल्वपत्र व्हायला जातं. आणि पांढरी फुले तुम्हाला सांगितलेलंच आहे, शांततेचं प्रतीक आहे. असं प्रत्येक गुण आपल्यामध्ये यावा याच्यासाठी आपण ती प्रत्येक गोष्ट देवाला वाहतो आणि ते आपल्याला मिळावं असं म्हणत असतो. धावत्या युगामध्ये आपल्याला शिवपूजा करताना जास्त वेळ नसतो. अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, तर भगवान शंकरांचं नाव भोलेनाथ आहे. ते भोलेनाथ असल्यामुळं तुम्ही त्याला, भगवंताला जशी पूजा कराल तशी त्याला ती मान्य असते. मग जसं आपल्याकडे वेळ मिळेल तसं थोडक्यात जरी पूजा शिवलिंगाची केली तरी चालते. फक्त मनामध्ये भाव असणं गरजेचं आहे. आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपण जर केलात, जर समजा आपण ऑफिसला जात असाल तर एका जागी बसल्यानंतर डोळे मिटून 108 वेळा ओम नमः शिवायचा जप आपण केला तरी सुद्धा ती भक्ती देवापर्यंत सहज पोचते. त्याचप्रमाणे मृत्युंजय मंत्राचा सुद्धा आपण या ठिकाणी जप करू शकतो. श्रावणामध्ये हे अत्यंत फलदायी आहे.